नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर लक्ष्मण हाके हे जे ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात, धनगर समाजाचं नेतृत्व करतात, यांनी केलेल्या टीकेबद्दल आहे. त्यांनी जी काही टीका केलेली आहे ती योग्य असेल, पण ज्या पद्धतीने ते टीका करतात, ज्या पद्धतीने ते अजित पवारांना नावं ठेवत आहेत, हे माझ्या दृष्टीने योग्य नाही. म्हणजे ह्यांच्या काय म्हणतात त्याला, ह्यांच्या जातीच्या याला किंवा ओबीसींना ज्या जातींना ते काय म्हणतात त्याला पैसे देत नाहीत, किंवा जी शिवसेनेच्या आमदारांची जी हे आहे त्यांच्याबद्दलची टीका आहे, काय त्याच पद्धतीची यांची टीका आहे. पण तुम्ही बोलत असताना दादा पवार हे एका म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्या उपमुख्यमंत्री पदाची आपण गरिमा ठेवली पाहिजे. काय त्यांना तुम्ही जे काय बोलतात हे चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये अजितदादांनी सुद्धा त्यांना उत्तर द्यायला जी माणसं ठेवलेली आहेत, अमोल मिटकरींसारखी, ही महाराष्ट्राला एक्सेप्टेबल नाही आहेत. त्यांनी त्याच्यावर उत्तर द्यायला कुठला तरी सुसंस्कृत माणूस ठेवायला पाहिजे. अमोल मिटकरी हा काही सुसंस्कृत माणूस, हे व्यक्तिमत्व सुसंस्कृत नाही. मला कोणी काही टीका करावी, मी त्याला उत्तर द्यायला मी खंबीर आहे. जसं मी लक्ष्मण हाकेंबद्दल पण मी बोलतो, तसं मी अमोल मिटकरींबद्दल सुद्धा बोलतो. अमोल मिटकरींना प्रवक्ता म्हणून ठेवलं तर अजित पवारांचं नुकसानच होणार, दुसरं तिसरं काही होऊ शकत नाही. असो, त्याच्यावर आपण कधीतरी नंतर एखादा व्हिडिओ बनवू. पण लक्ष्मण हाके आज जे अजित पवारांवर टीका करत आहेत, ती टीका जरी योग्य असली तरी ती टीका करायची पद्धत चुकीची आहे. दुसरी गोष्ट की हे म्हणतात की यांच्या समाजाच्या ह्याला ते निधी देत नाहीत. आज माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे हे एखाद्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा ते खरं असू शकतं, ते खरं होतं किंवा ते खरं होतं, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण आज भाजपचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली असलेलं हे सरकार आहे. आज याच्यामध्ये सगळ्या प्रकारची लोक तुमच्या मंत्रिमंडळात आहे. आता लक्ष्मण हाके म्हटलं तर लक्ष्मण हाके हे धनगर समाजाचे आहेत. तर धनगर समाजाचे तिथे काय म्हणतात त्याला, राम शिंदे आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, ही बरीच लोक तिथे धनगर समाजाची, भरणे मामा आहेत, ही आहेत की. मग हे यांचं रिप्रेझेंटेशन कुठे कमी पडतं आहे? का कमी पडतं आहे? तुम्ही तुमच्या नेतृत्वाला विचारा ना. म्हणजे अजितदादांनी तुम्हाला निधी दिला नाही, ही अजितदादांची चूक आहे, 100% आपण त्याच्यामध्ये मान्य करू आपण. पण तुम्ही म्हणजे त्यांनी त्या असा दुजाभाव करायला नाही पाहिजे, हेही मी मान्य करेल. काय पण तुमचं नेतृत्व काय करतं आहे? आज राम शिंदे तर काय म्हणतात त्याला, विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यांना ते काही बोलू शकत नाहीत, ते देवेंद्र फडणवीसला सांगून हे करू शकत नाहीत. किंवा तुमची एवढी स्ट्रेंथ आहे तर तुमच्या ताकदीवर तुम्ही अजितदादांना भेटून तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही असं का करतात म्हणून. तुम्ही कधी त्यांना जाऊन जाब विचारला की तुम्ही असं का करतात म्हणून? वेळ घ्या, त्यांची निवेदन द्या. त्यांनी नाही ऐकलं तर मुख्यमंत्र्यांना भेटा, मुख्यमंत्र्यांना द्या. त्यांना नाही दिलं तर वरती भाजपच्या वरच्या नेतृत्वाकडे जा. तुमची एवढी 2 नंबरची लोकसंख्या आहे, तुम्हाला दुर्लक्षित करणं शक्यच नाही. दुसरी गोष्ट की छगन भुजबळ आज ओबीसीचं जे प्रमुख महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणवलं जातं काय किंवा आहे, हे काय करतात? हे अजितदादांच्या पक्षातले, ते का नाही अजितदादांकडे हे करत? त्यांनी ते तगादा का नाही लावत? आणि हे जे काय आहे हे तुम्ही असं नावं ठेवताय. तुम्ही बारामतीमध्ये हे करून त्यांना उभं, बारामतीमध्ये एवढा तुमचा धनगर समाज आहे, एवढा धनगर समाज असून तुम्ही बारामतीमध्ये साधं तुम्ही पवारांना पाडू शकत नाहीत. अजित पवारांना पाडा, आणखीन मग तुम्ही काय हे करायचं ते करा. ही लोकशाही आहे, ही त्यांना बोलायची ही पद्धत नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही त्यांना आज ह्याच्यामध्ये आत्ता निवडणुका चालू आहेत बारामतीमध्ये, काय म्हणतात त्याला, साखर कारखान्यांच्या.
एक पॅनल धनगर स्वतःचं उभं करून समोरच्या मराठा समाजाची जिरवू शकत नाही? का नाही करत ते? आणि असं करून तुम्ही परत, म्हणजे माझ्याकडे काही लोक आली होती, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, की त्यांच्यावर रंजन तावरे आणखीन कंपनीने माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये अन्याय केला. अरे ते अन्याय करत होते तर तुम्ही झोपा काढत होते का? तुम्ही एक तुमचं नेतृत्व बनवा, आणखीन त्यांना हरवा ना. आज ब्राह्मण समाज असं काही करू शकत नाही, कारण आमच्याकडे काय म्हणतात त्याला, नेतृत्वही नाही आणि आमच्याकडे लोकसंख्याही नाही. पण तरीसुद्धा, आणि आम्हाला तर आत्ता कुठलं ते परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळालं आहे, त्यालाही आम्हाला 50 कोटी रुपये हे आहेत. मिळतात की नाही मला अजून माहीत नाही, मी बघितलं नाही तिथे जाऊन कधी, पण ही परिस्थिती आहे. पण तुमच्याकडे एवढं तुमचं कुशल नेतृत्व असताना, तुमच्याकडे एवढं समाज तुमच्या मागे असताना, आज लक्ष्मण हाके जिथे जातात तिथे त्यांच्या मागे लोक जातात. मग एक मोर्चा काढा ना, 10 लाख ओबीसींचा मोर्चा काढा मुंबईला, आणखीन मंत्रालयावर अजितदादांना जाब विचारा ना तुम्ही. का तुम्ही पाडू शकत नाही त्यांना? बारामतीमध्ये पवारांना का नाही पाडू शकत तुम्ही? म्हाडामध्ये मोहिते पाटलांना का नाही पाडू शकत तुम्ही? तुमच्याकडे ताकद असून तुम्ही करत नाही. म्हणजे मी मागे माझ्या एका दुसऱ्या यूट्यूब चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा, त्याच्यासाठी म्हणून तुम्ही स्वतःचे साखर कारखाना काढा. जय मल्हार एक 5-6 साखर कारखाने काढा. का नाही काढत तुम्ही जय मल्हार 5-6 साखर कारखाने? का नाही दुधाचं जाळं विणत? का नाही तुम्ही, तुमच्याकडे आज मटण विकणारे जे आहेत सगळे तुम्हाला खाटीक दिसतात, ते सगळे मुसलमान खाटीक आहेत. का तुमच्यातला एक समाज त्याच्यामध्ये जात नाही? तुम्हाला पैसे पण सगळं उभं करून देऊ, नावं ठेवा तुम्ही, पण ही पद्धत नाही. म्हणजे माझा अजितदादांना एकदम, म्हणजे पवारांनाच माझा विरोध आहे. माझे याच्यावरचे आर्टिकल्स पण आहेत आणि मी उघड त्यांच्या राजकारणावर बोलतो. पण एक अस्मिता, मराठी अस्मिता ही नाही आपली. तुम्हाला आज तुमच्या मागे एवढा समाज असताना तुम्ही ताकदीने, म्हणजे तुमच्या वोट बँकनी हे करून दाखवा. आता येणाऱ्या निवडणुकामध्ये करा ना तुम्ही. का तुमच्यावर आरोप होतात की तुम्ही मॅनेज झालात म्हणून? या सगळ्याचा एक लक्षात घ्या, आपण समोरच्या माणसावर एक बोट दाखवतो त्यावेळेस 3 बोट आपल्याकडे असतात. हे मी लक्ष्मण हाक्यांना सांगतो. मला सगळी लोक ट्रोल करतील याच्यामध्ये, पण करू देत. पण मी जे काय बोलतो ते खरं बोलतो, काय चुकीचं बोललो मी आहे. तर त्यांनी एखादा धनगर माणूस, बाळासाहेब तात्या 2014 साली अजित पवारांच्या तोंडाचा फेस काढला होता त्यांनी. का त्यांना परत रिपीट केलं नाही? का त्यांना रिपीट करून परत तिथे ताकद देऊन निवडून का नाही आणलं तुम्ही? त्यामुळे तुमच्याकडे सगळं असताना तुम्ही काही करत नाही आणि फक्त त्यांना नावं ठेवतात, हे चुकीचं आहे. आज एवढंच. धन्यवाद.